बघितलंच असतं की आपल्या गाडीमध्ये गॅस बसला 341 रुपयाचा, कारण काल रिझर्वर होती त्याच्यामुळे गॅस थोडा जास्त बसला. तर बघू आता सनसिटीकडे चाललो आहे आपण. सनसिटीकडे जात बघू आता की कसा जातो आहे आजचा दिवस, कुठली राईड रनिंगमध्ये मिळते आहे का, सगळं बघू आपण. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपल्याला थोडीशी गर्दी बघायला भेटली पंपामध्ये. तर बघू आता आजची सुरुवात करू. कालचा दिवस तर लय मस्त गेला होता. आपल्याला ओला नसलं तरी ॲटो क्लिकर रॅपिडो आपल्या सपोर्टेड आहे, ह्याच्यामुळे आपल्याला कालचा दिवस आपला बरा गेला. आता बघू आजचा दिवस कसा जातो आहे आणि आजच्या दिवसभरात नवीन काय होतं आहे हे बघू आपण. चाललो आहे ओलाला ऑन ड्युटी. ओला उबर सगळे आपण ऑन करू आता. आणि प्लस आपलं हे ॲटो क्लिकर आहे ते पण ऑन करू. 250 रुपये अबो करून. चला आता बघू. रॅपिडोला फक्त ॲटो क्लिकर कामाचं आहे, दुसरं कुठल्या ॲप्लिकेशनला काही कामाचं येत नाही काम. पण रॅपिडोला तर येतं आहे. काल 1300-1400 रुपये तर एका रॅपिडोने दिलेले आपल्याला. चला बघू आता आपण सनसिटीकडे जाऊन काय होतं आपल्यासोबत. चला मंडळी, आपण आत्ता झालो आहे ऑन ड्युटी. तर सनसेट चांगले भाडे वाजायला चालू झालेले आहेत. वाजलेत 9:30 वाजलेले आहेत. चला बघू आता कुठलं भाडं आपण पहिलं उचलतो आहे हे बघू. गो. सकाळची पहिली बुकिंग पडली आहे. कुठली पडली आहे कोणाला नाही माहिती, कारण की आपण रॅपिडो यूज करतो. रॅपिडोला ॲटो क्लिकर लागतो आणि उचललेली बुकिंग कुठली आहे हे बी कळत नाही. त्याच्यावर आता नशिबाच्या अनुभवावर जिकडं जाईल तिकडं जाईल. पहिली बुकिंग आपण उचललेली आहे. लेट्स गो. पहिली बुकिंग कुठं जातो आहे आपण ड्रॉप केल्यावर बघू. आत्ता आपण कस्टमरला फोन लावला. कस्टमरला फोनवरच सांगितलं की मॅम म्हटलं मीटरने जायला लागतं ना. कस्टमर ॲग्री केलं मीटरवर. चला आता बघू किती होतात आणि कुठली बुकिंग आहे. आत्ता जस्ट आपण कस्टमरला फोनवर सांगितलं मीटरनी. तर वेटिंग बघा 6 मिनटं झालेली आहेत. 6 मिनटं वेटिंग लागलेली कस्टमरला फोनवर सांगितल्याच्यानंतर. नाही तर लवकर येतात, पण आत्ता थोडंसं वेळ लागायला लागला आहे, कारण की 7 मिनटाची वेटिंग कम्प्लीटली झालेली. 7 मिनटं. 9480. 9480. आत्ता आपण मीटरने घेऊन आलो होतो, तर ॲपने दाखवलं 264 रुपये. आत्ता आपण मीटरने घेऊन आलेलो कस्टमरला, तर ॲपने दाखवलं 264 रुपये आणि मीटरने झालं फक्त 222 रुपये. बघा तुम्हीच एवढा फरक पडतो मीटर आणि ओला उबेरमुळे, की कधीमध्ये जास्त बी होतात आणि कधीमध्ये कमी बी होतात. असं नाही की कंटिन्यू जास्त होतात. थोडासा ट्रॅफिक लागला, पण व्यवस्थित टायमिंगमध्ये पोचलो आपण. आता बघू दुसरी बुकिंग कुठली वाजते आपल्यासाठी. बघायला गेलं तर इथं नेटवर्कच दाखवत नाही आहे. काही नेटवर्कच चालत नाही का, काय प्रॉब्लेम यायला लागला आज काय माहिती बाबा. रॅपिडोचं बघायला गेलं तर ॲपच ओपन होत नाही. ॲपच काय नक्की प्रॉब्लेम आहे काय माहिती. आणि उबेरची एकही राईड वाजायला तयार नाही. हां, नो नेटवर्क. हां, काय चाललं आहे काय माहिती. बुकिंग नंबर 2 दुसरी बुकिंग बसली आपल्याला नवी सांगली. चला बघू आता कस्टमर काय म्हणतं आहे काय नाही. मीटरने करतात का नाही, अप्रुव्हल येत आहे का नाही बघू आपण. बघू आता काय होतं आहे नक्की. सांगली येतो म्हणतो येतो. आला तर चांगलं होईल, नाही आला मीटरने तर मग ऑप्शन नाही, कॅन्सल मारायचं. मी मीटरला ॲग्री केलं आहे. त्याचं म्हणणं होतं की ऑनलाईन रिक्षावाले भरपूर छापायला लागलेत, तर ते जाऊ द्या, ते कॅज्युअली कमेंट्स होती फक्त. चला बघू आता मीटरने किती होतात ॲक्च्युली. ओके सांगली.
झालं 294 रुपये 16 किलोमीटरला. पैसा नाही, पैसा फक्त बघायचं, पैसा मीटरने आल्याच्या नंतर. काय ॲपने आल्यावर किती होतात बघू, ते बी दाखवतो. एक 65 रुपये म्हणते, 2 3 4 5 6 300 रुपये. फक्त 6 रुपये रिटर्न दिलेत त्यांना आपण. असे चिल्लर मिळतात पैसे. चला बघू आता. दुसरे बुकिंग बी झाली आहे ड्रॉप. 300 रुपये झाले त्यांचे. काय एवढं क्वालिटी ना, नादच नाही. रस्सा जो खायचा आपल्याला, क्वालिटी एक नंबर आहे. 250 रुपयाला आहे, टॉप नंबर आहे. चला आत्ता आपण इथे औंध हॉस्पिटलपासूनच पिकअप. औंध हॉस्पिटलला फोन लावते, कस्टमर फोन उचलत नाही. चला बघू काय होतं आहे काय नाही. आणि डायरेक्ट आनंदनगर आहे. आनंदनगरचा पिकअप झाला तर काम होऊन जाईल बऱ्यापैकी धंदा. काय होईल काय नाही माहिती नाही अजून. बघू. प्रकारे ही राईड आपली कॅन्सल होणार आहे. त्याचं कारण काय आहे की ते इथं थांबले होते आणि अपोजिट साईडला तुम्हाला दिसतं असेल तर बसस्टॉप आहे. अपोजिट साईडला बसस्टॉप आहे म्हणून त्या बसस्टॉपला बस आली म्हणून ते निघून गेले. बरोबर तशाच स्पॉटचं लोकेशन आहे. तर बघू आता, जाऊ दे, ही कॅन्सल होणार आहे. पुढच्या राईड कुठली पडेल आपल्यासाठी बघू आपण. ऐसे जगह पे शूट करने के लिए लगाया है कि कोई ना 698 हो. आत्ता आपण आलेलो कम्प्लिटली सांगवी साईडने हॉस्पिटल, औंधचं जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथनं आपण आलेलो. आपल्याला तिथनं आपले झाले वाकड ब्रिजचे आपले झाले 132 रुपये. त्याला बघू आता, मीटरने आलो होतो. आता बघू बालेवाडी उचलली आहे. बालेवाडी किती रुपयाचे हे बघू आणि किती होतात मीटरने हे पण बघू. ओके. चालेल सर. 18 आत्ता आपण आलेलो वाकडवरनं बालेवाडी झाली. मीटरने झाली कम्प्लिटली फक्त 56 रुपये. आणि ॲपला दाखवले 61 रुपये. माझ्यासोबत आज काय व्हायला लागले, आज उलटं गेम व्हायला लागला आहे माझ्यासोबत. मीटरला जास्त कमी व्हायला लागलेत आणि ॲप जास्त दाखवायला लागले. त्याच्यामुळे बघू, तरी आपण मीटरवरच करणार एवढी गॅरंटी. काही माहिती नाही. आपल्याला बसलेली पिरंगूट. आता पिरंगूट कस्टमर ॲग्री करेल का नाही हे आपल्याला माहिती नाही. चला बघू आता. 15 किलोमीटरची पिरंगूट दाखवली आहे आणि ॲप्लिकेशनला दाखवले फक्त 212, 15, 30 रुपये का दाखवले असतील. पण 15 किलोमीटरला 250 अबो होतात एवढी गॅरंटी देतो. 260, 70पर्यंत जाईल काय पिरंगूट आहे म्हणल्यावर. बघू काय होते, कस्टमर ॲग्री करते का नाही हे मी बघू. रातभर ड्रायव्हिंग करण्यासाठी कुठं गेलेला. 3249.
214 कुठं. नमस्कार मंडळी, आपण आत्ता बाणेरवरनं आलो. 212 रुपये झाले ॲप्लिकेशनला आणि मीटरने किती झाले बघा तुम्हीच. किती झाले? 272 रुपये 16 किलोमीटरच्या घरामध्ये. 16 किलोमीटरच्या घरामध्ये 272 रुपये मीटरने झाले आणि आपल्याला उबेर किती देते? 212 रुपये. कुठल्या रूल्सने देते? आणि माझा खास उबेरला टॅग करा की उबेर तू काहीही कर, आमच्याकडे मीटर आहे. जस्ट आपण पाणी भरायला गेलो होतो. पाणी भरायला गेल्याच्या नंतर आपल्याला लगेच पडली आहे भुगाव ओलाला जागेवरनं. 0 पिकअप होता म्हणून म्हटलं चला बघू आता कस्टमर काय म्हणते मीटरला. Rupees 1. Received via QR. सकाळी 120 रुपये झालेले मीटरनी. चला बघू आता पुढचे राईड कुठले पडते. भोगावचा म्हणजे पेरंगुटच्या नंतर भोगावमध्ये आलो होतो आपण. भोगावमधनं आता बावधानमध्ये येऊन थांबलो कॉर्नरला उतरून. आणि आत्ता आपल्याला पडलेली बावधान 100 मीटरवरनंच आहे आणि 6.700 मीटरला आपल्याला 125 रुपये दाखले. तरी आपण मीटरने जाणार. कस्टमर काय म्हणते काय नाही म्हणते ते बघू आपण. मुझे इरिटेट उन दोनों पे हुआ एक्चुअली सबसे ज़्यादा. आपला झाला आता जस्ट ड्रॉप केला आपण. 125 रुपये ॲपला दाखवते. मीटर झाले 130 रुपये. आता बघू आता बावधानमध्ये आलो आहे. बावधानमधनं घराकडची कुठली पडते बघू आपण. बघायला गेलं तर आजचा दिवस पूर्ण स्ट्रगलचा गेला आपल्यासाठी. तरी अजून तर दिवस काय संपला नाही. आपण आत्ताशी बावधानला आहे. बावधानमधनं अजून पण आपल्याला घरापर्यंत जायचं आहे. चला बघू आता बावधानवरनं काही स्ट्रगल अजून किती वेळ लावते. कारण की 8:30 वाजलेले आहेत. 8:30 वाजलेत म्हटल्याच्या नंतर एक तरी आकडा भेटावा असं आपली अपेक्षा आहे. तर काय होतं काय नाही बघू आपण पुढं.